विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणुका होणार आहेत। यात एका जागेसाठी पोटनिवडणूक तर 9 जागांसाठी स्वतंत्र निवडणूक होणार आहे। या 9 जागांसाठी प्रत्येकी 29 मतांचा कोटा असणार आहे। त्यामुळे पक्षीय संख्याबळ पाहता भाजपचे 5, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचा 1 आणि इकडं महाविकास आघाडीचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो। मात्र भाजप हा आपलाच 5वा उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या मतांची गरज त्याला पडणार आहे। यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या पक्षातील मतांची जुळवाजुळव करण्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे। नेमकं हे गणित काय आहे? भाजपला राष्ट्रवादीची गरज का भासणार आहे हे जरा समजून सांगतो। विधानसभेत सध्या 286 आमदार आहेत। राहुरी बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सध्या होत आहे। यासाठी 23 एप्रिलला मतदान होऊन 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे। त्यामुळे राहुरी आणि बारामतीत नवनिर्वाचित सदस्य निवडून आल्यानंतर तातडीने शपथविधी घेऊन 12 मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत हे नवनिर्वाचित आमदार मतदान करू शकतात। सध्या राजकीय पक्षांचं संख्याबळ पाहता म्हणजे आपल्या पक्षाच्या आमदारांची संख्या पाहता पोटनिवडणुकीची 1 जागा आणि इतर 9 पैकी 5 जागा अशा एकूण 10 पैकी भाजपला 6, शिवसेनेला 2 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि महाविकास आघाडीला मिळून 1 जागा मिळणार आहे। भाजपकडे सध्या विधानसभेच्या अपक्षांसह 137 आमदारांचं संख्याबळ आहे। तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 29 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे। त्यामुळे भाजपला 5वी जागा जिंकून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडील अतिरिक्त असलेल्या 12 पैकी 8 मते घ्यावे लागतील। शिवसेनेकडे 60 आमदारांचं संख्याबळ आहे। त्यामुळे त्यांचे 2 सदस्य निवडून येऊ शकतात। राष्ट्रवादीकडे 41 आमदार असल्याने 1 जागा निवडून आल्यानंतरही त्यांच्याकडे 12 मतं शिल्लक राहतील। ती अतिरिक्त मतं भाजपला मिळाल्यास त्यांचा 5वा उमेदवार निवडून येऊ शकतो। ही 8 मतं भाजपला मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे त्या दृष्टीने मतांची जुळवाजुळव करत आहेत असं सुद्धा सांगण्यात येत आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या एकूण 46 आमदार आहेत। मात्र त्यांना कम्युनिस्ट पक्षाचा एका आमदाराचा पाठिंबा सुद्धा आहे। समाजवादी पक्षाचे 2 आमदार आहेत तर एमआयएम पक्षाचा अजून एक आमदार सुद्धा आहे। समाजवादी पक्ष आणि एमआयएमच्या 4 आमदारांचा महाविकास आघाडीला काहीच फायदा होऊ शकणार नाही। मात्र महाविकास आघाडीचा 1 उमेदवार सहज निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांची मते शिल्लक राहणार आहेत। राष्ट्रवादीची काही मते शिल्लक राहत आहेत तर इकडं महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काही मतं शिल्लक राहणार आहेत। सध्या तरी ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जाते, पण अशा परिस्थितीत महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादीने दुसरा उमेदवार जर का दिला तर निवडणुकीत बिनविरोध होणार नाहीत आणि त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण होणार। अशा वेळी देवेंद्र फडणवीस आपला 5वा उमेदवार निवडून आणण्यासाठी नेमकी कुणाची मतं फोडतायत हे बघावे लागणार आहे। तुम्हाला काय वाटतं या 5व्या उमेदवारासाठी भाजप कोणाची मतं फोडेल? कमेंट करून नक्की सांगा।